विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरण आहे त्याचं नाव काय आहे? संज्ञा. काय आहे त्याचं नाव? संज्ञा. तर संज्ञातून आपण काय बघणार आहे? चला बघूया. आणि हा व्याकरणचा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया. सर्वोच्च पहिली गोष्टी किंवा सर्वोच्च पहिला जे आहे संज्ञा आहे. तर संज्ञा म्हणजे व्याकरण जे आहे त्यांचा एक परिभाषा असतात. जेव्हा तुम्हाला हा परिभाषा पटवून जातात किंवा जेव्हा तुम्हाला हा परिभाषा कसा आहे कसा नाही हे समजून तुम्ही घेणार आहे, तेव्हाही तुम्हाला व्याकरण समजून घेणार आहे. तुम्हाला याचं पठण नाही करायचं आहे किंवा याला याद नाही करायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हाही तुम्हाला व्याकरण समजणार. जेव्हा तुम्ही याला पठत घेणार म्हणजे पाठात करणार किंवा याला याद करणार तर हे नाही चालणार. कारण की जेव्हा तुम्हाला समजणार तेव्हाही तुम्हाला हा व्याकरण येणार आहे. तर चला बघूया आणि तुम्ही समजून घ्या. पहिला तुम्ही समजून घ्या. समजलं की सगळं येतात. नाही समजलं तर नाही येणार. हा पण आहे. तर चला बघूया. तर पहिला काय आहे तुमचं व्याकरण? संज्ञा. आता ही संज्ञा काय आहे? सर्वोच्च मोठी गोष्टी काय आहे? पहिला की हा संज्ञा काय आहे? तर संज्ञा काय आहे? पहिला आपण काय बघणार? यांचा परिभाषा. परिभाषातून आपण बघणार काय आहे मग तुम्हाला ही कळणार आहे. तर चला बघूया. चलणार ना तुम्ही? चल. संज्ञा की परिभाषा किसी व्यक्ति, पशु, वस्तु, स्थान, गुण या भाव आदि के नाम को संज्ञा कहते हैं. आता इथे बघा संज्ञा काय आहे? सर्वोच्च मोठी गोष्टी आणि तुम्हाला समजून घ्यायचं आहे की संज्ञा काय आहे. तर संज्ञा आहे कोणताही एक व्यक्ती, माणूस नाही, कोणताही व्यक्ती म्हणजे बी माणूस, पण कोणता बी एकच माणूस, सगळं नाही, कोणताही एकच माणूस, एकच पशु, एकच वस्तू, एकच स्थान, एकच गुण या भाव, त्यांचा भाव आणि यांचं जे बोध होते त्यांना संज्ञा असं म्हणतात. तर येथे तुम्हाला असा एक प्रश्न येणार. मला असं वाटतं की तुम्हाला एक प्रश्न येणार की संज्ञामध्ये एकच व्यक्ती का? हा, इथे एकच व्यक्ती. मी जेव्हा एकच व्यक्तीचं नाव घेणार किंवा एकच पशुचं नाव घेणार, एकच वस्तूचं नाव घेणार, तेव्हा हा जे संज्ञा आहे त्यांना संज्ञा असं म्हणतात. बघा पहिला याचं काही उच्चारण आहे. जेव्हा याचं काही उदाहरण आहे ते मी देते तुम्हाला. जेव्हा मी उदाहरण म्हणणार तेव्हा तुम्हाला अजून समजणार. तर चला बघा. नीचे दिए गए वाक्य को पढ़ो. तर पहिला काय? ऋत्विक एक गाव में रहता था. तर ऋत्विक एक व्यक्ती आहे. तर ऋत्विक एकच आहे ना, एकच मुलगा आहे. इथे मी म्हणाली का की लडका जे आहे जे लडकं म्हणजे मुले जे आहे ते गाव जात आहे असं म्हणाली का मी? नाही. त्याचं नाव घेतले मी की ऋत्विक एक गाव में रहता था. तर एकच व्यक्ती आहे, एकच माणूस आहे किंवा एकच मुलगा आहे ना, तर याला आम्ही काय म्हणतात? व्यक्ती किंवा याला आम्ही काय म्हणतात? संज्ञा. तर संज्ञा काय आहे हे समजलं तुम्हाला? समजलं की नाही सांगा? समजलं. हो. तर चालेल. तर हा तुमचा संज्ञा आहे. दुसरा काय बघा, पोटली पर चित्र का चित्र बना था. आता पोटली एकच आहे. पोटली काय आहे? एकच आहे ना, तर पोटली यावर चित्र बनलेला आहे. चित्रात काही चित्र बनलेला आहे. तर पोटली म्हणजे काय? एक वस्तू. तर इथे असं आहे का खूपच पोटली आहे किंवा लोकांनी पोटली घेऊन जाणार आहे असं काही आहे का? नाही. पोटली तर एकच वस्तू आहे. असं नाही की खूपच मतलब 4-5 पोटली आहे. इथे काय दिलं आहे की एक पोटली पर चित्रातून चित्र बनलेला आहे. तर हा काय आहे? एक वस्तू आहे. काय आहे? वस्तू आहे. तर अजून बघूया. बघा, मुझे शांती निकेतन जाना था. हा काय आहे? एक स्थान आहे. तर शांती निकेतन एकच आहे. आम्हाला माहित आहे की शांती निकेतन एकच आहे. आता इथे असं लिहिलेलं होता की म्हणजे एकच स्थान, दोन स्थान, 3 स्थान असं नाव घेणार तर नाही. इथे काय म्हणाले आहे? शांती निकेतनचं एकच आहे. आता चौथा पडूया. चिंकी चिड़िया को घोंसला पेड़ की शाखा पर था. आता चिंकी चिडिया म्हणजे काय? पक्षी. तर इथे एक ही चिडिया मी लिहिलेलं आहे. चिडिया एकच चिडिया आहे आणि इथे यांचा अर्थ काय आहे? पक्षी.
तर हा आहे तुमच्या संज्ञा. काय आहे? संज्ञा. आता इथे भाव पण मी देणार आहे. भाव कशा आहे चला बघू या. बघा, खुशी से ऋत्विक की आंखें भर आई. आता खुशी, खुशी म्हणजे खूपच आनंदी. आनंदी होऊन ती काय करणार? रडायला आले तिला, म्हणजे डोळ्या भरून आले. डोळ्या भरून कधी येणार? जेव्हा आपण खूपच आनंदी होतात तेव्हा, आणि जेव्हा आपण खूपच दुःखी होतात तेव्हा होतात. तर हा जो भाव आहे कोणता आहे? खुशी म्हणजे आनंदीचा आहे. जेव्हा हे आनंदी झाला तर त्याच्या डोळ्यात काय आला? अश्रू आला. तर हा एकच भाव आहे, जे संज्ञाचा एक भाव आहे, त्यांना काय म्हणतात? खुशी. तर यांचा भाव काय आहे? खुशी. तो इन वाक्यों में रेखांकित शब्द किसी न किसी व्यक्ति, पक्षी, वस्तु, स्थान, भाव आदि के नाम है, इसलिए ये शब्द संज्ञाएं है. आता इथे काय दिले आहे की हे सगळं जे तुम्हाला इथे दिलेले आहे शब्द, त्यातून कोणताही व्यक्ती, कोणताही पक्षी किंवा कोणत्याही वस्तू किंवा कोणताही स्थान यांचा भाव दिलेले आहे किंवा यांचं नाव दिलेले आहे. तर अशा नावांना किंवा अशा शब्दांना काय म्हणते? संज्ञा असे म्हणते. कळलं की नाही तुम्हाला? कळलं? हो, कळलं ना? तर चला अजून बघूया. आता आपण संज्ञा बघितले, त्यांची परिभाषा बघितले आणि त्यांचे काही उदाहरण पण बघितले. तर हा झाला याचा. संज्ञा काय आहे हे आपण बघितले. आता याचा काही प्रकार आहे का? तर प्रकार आहे, तर कोणकोणता प्रकार आहे, किती प्रकार आहे, हे पण आपण बघूया. चला बघूया. बघा, आता तुमच्या जवळ आहे की संज्ञा के 5 भेद है, कक्षा शक्ती में केवळ 2 ही भेद है. आता बघा, संज्ञा, जे संज्ञा तुमचं व्याकरण आहे त्यातून आपल्याला 5 भेद आहे. किती? 5 भेद आहे. परंतु हा 5 भेद जे आहे तुमचा अजून जे मोठ्या आहे ना विद्यार्थी त्यांना, म्हणजे 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला आहे, तर तुम्हाला फक्त 2 प्रकार आहे. किती? 2 प्रकार आहे. तर कोणता आहे? चला बघूया. संज्ञा के प्रकार. संज्ञा के 2 प्रकार आहे. पहिला आहे व्यक्तिवाचक संज्ञा आणि जातीवाचक संज्ञा. मी परत सांगते तुम्हाला की संज्ञाचे मोठे 5 प्रकार आहे. किती? 5 प्रकार. परंतु तुम्ही छठी म्हणजे 6वीला आहे, तर तुम्हाला फक्त 2 ही प्रकार वाचायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे. तर पहिला कोणता आहे? संज्ञाचा 2 प्रकार तुम्हाला जो वाचायचा आहे मध्ये, त्यामध्ये पहिला काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा आणि दुसरा काय आहे? जातीवाचक संज्ञा. झालं तुम्हाला? कळलं तुम्हाला? हो. तर चला बघूया पहिला आपण व्यक्तिवाचक संज्ञा. बघा, पहिला आहे व्यक्तिवाचक संज्ञा. आता आपण यांचा परिभाषा पाहणार आहे. परिभाषा बघा, किसी विशेष प्राणी, स्थान, फल, फूल, वस्तु इत्यादि के नाम को व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. आता इथे व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे संज्ञा तर आपल्याला माहित झाला की संज्ञा काय. आता आपण पाहणार आहे व्यक्तिवाचक संज्ञा. आता व्यक्तिवाचक संज्ञा आहे किसी विशेष प्राणी, स्थान, फल, फूल, वस्तु इत्यादि के नाम को व्यक्तिवाचक संज्ञा कहते. इथे पण तोच आहे जो आपल्याला संज्ञाचा परिभाषा आपण भेटला किंवा अभ्यास केला तेव्हाही तसंच ही पण आहे की कोणताही एकही वस्तू किंवा एकही प्राणी किंवा एकही फूल किंवा एकही स्थान यांचं जे नाव आहे त्याला आम्ही काय म्हणतात? व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणतात. बघा उदाहरण, श्रीराम राजा थे. इथे मी लाल रंगाचं लिहिलेलं आहे कारण की हा तुमचा उदाहरणचा मेन उद्देश आहे. तर इथे काय आहे? श्रीराम राजा थे. जेव्हा आपल्याला असं वाटतं श्रीराम कोण आहे? आपला राजा आहे. राजा आता यांना ईश्वर पण म्हणतात. तर श्रीराम जे आहे राजा थे. तर हा जे राम आहे, श्रीराम, राम जे आहे ते एकच आहे आपल्या देशावर किंवा एका भारतवर, म्हणजे मनुष्याचं नाव खूपच आहे. परंतु इथे जे श्रीराम मी म्हणताय ते कोण आहे तुम्हाला माहित आहे ना? राम, सीता हे सगळं. तर यांचा राम जे आहे ते एकच होतं, त्यांना म्हणते श्रीराम. तर हा जो एक आहे हे काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा किंवा एकही व्यक्तीचं नाव मी घेतलेलं आहे. दुसरा, हिमालय एक पर्वत आहे. आम्हाला माहित आहे हिमालय खूपच आहे, पण हे एक पर्वतीच आहे ना आणि हिमालयच आहे, तर यांना आम्ही म्हणतात व्यक्तिवाचक संज्ञा. तिसरा, शंकर सायकल चलाता है. शंकरचं खूपच नाम आहे, पण इथे मी कोणत्या शंकरला म्हणाले आहे? एकच शंकरला. असं म्हणाले का मुलगा सायकल चालवत आहे? नाही ना. तर इथे सायकल, तर शंकर कोणी चालवते? शंकर. एकच नाव घेतलेले आहे, तर यांना आम्ही काय म्हणतात? व्यक्तिवाचक संज्ञा.
कळलं तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा, नीचे दिए गए वाक्य पढ़ो. आता इथे काही वाक्य दिलेले आहे त्याला आपल्याला पढ़ायचं आहे किंवा बोलायचं आहे. बघा, पहिला, मन्नू बडा होशियार लड़का है. कोण हुशार आहे? मन्नू. मन्नू काय आहे? एक मुलाचा नाव आहे. तर इथे एकच मुलं दिलेलं आहे. तर हा काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. आता दुसरं बघूया. बसंती हवा आम के पेड़ पर चढ़. तर इथे जे आहे बसंती हवा कोणत्या पेडावर चढ? आम. आम एक वृक्ष एकच फल आहे? हो. तर याला म्हणतात व्यक्तिवाचक संज्ञा. तीसरा, हमारे घर के सामने गोदावरी नदी बहती है. कोणती नदी? गोदावरी. कोणती गोदावरी? तर एकच नदीचा नाव घेतलेले आहे मी. तर यांना म्हणतात व्यक्तिवाचक संज्ञा. चौथा, बाल भरती स्कूल में भी सब बबलू से परेशान थे. कोणता स्कूल होता? बाल भारती हा एक स्थान. तर याचं जे नाव आहे तर कुठे येतात? सांगा लवकर. व्यक्तिवाचक संज्ञा. कळलं ना तुम्हाला? मी इतकं उदाहरण दिलेलं आहे कारण की तुम्हाला लवकर समजून घेणार आहे किंवा समजून घ्या. बघा, इस सभी वाक्य में रेखांकित शब्द को व्यक्तिवाचक संज्ञाएं हैं. कोणती संज्ञा आहे? जे रेखांकित केलेले आहे. हे जे रेखांकित केले आहे हे सगळं काय? व्यक्तिवाचक संज्ञाएं आहे. जसं परत मी बोलणार आहे. मन्नू बड़ा होशियार लड़का है. बसंती हवा आम के पेड़ पर चढ़. हमारे घर के सामने गोदावरी नदी बहती है. बाल भारती स्कूल के सभी बघा, चौथा प्रश्न काय होता तुम्हाला? बाल भारती स्कूल में सभी बबलू से परेशान थे. तर हा मी परत काय तुम्हाला लिहून देणार आहे किंवा परत काय मी लिहिलं की तुम्हाला असं कळणार पाहिजे की इथे उत्तर दिलेले आहे की हे सभी रेखांकित शब्द काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा आहे. जे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला पढ़ायचं आहे, हे सगळं वेगवेगळं आहे. तर तुम्ही पढ़ून घ्या किंवा अभ्यास करून घ्या आणि समजून घ्या. सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट काय आहे की समजून घ्या. जेव्हा तुम्ही समजणार तेव्हाही तुम्हाला व्याकरण आहे. मी परत सांगते तुम्हाला की जेव्हा तुम्ही समजणार किंवा कळणार तेव्हाही तुम्हाला व्याकरण येणार. तर अजून काय आहे बघूया. आता बघा, इथे कुछ व्यक्तिवाचक संज्ञा आहे, त्यांचा शब्द मी दिलेले आहे की मी काय दिलेले आहे? हे सर्वश्रेष्ठ मोठे आहे. कारण की जेव्हा मी ही शब्द बोलणार तुम्हाला समजून घेणार आणि जेव्हा तुम्ही हा जे प्रश्न आहेत जे लिहिणार तर तुम्हाला अजून समजून येणार की ही काय दिलेले आहे. बघा, पहिला काय आहे? महाराष्ट्र, कोलकाता, दिल्ली, आग्रा, रवींद्रनाथ, अशोक, काबुलीवाला, बबलू, शारदा, जैतून, टीटू, किलहरी. ज्या तुमच्या धडामध्ये आहे. भारत, रूस, चीन, जापान, ताजमहल, लाल किल्ला, गीता, रामायण आणि महाभारत. तर हा काही व्यक्तिवाचक संज्ञा आहे जे परत परत तुमच्या प्रश्नामध्ये येणार किंवा येतात. तर तुम्ही कसा हे जाणून पाहिजे त्याप्रमाणे मी ही शब्द तुम्हाला दिलेले आहे. जेव्हा तुमच्या समोर हे शब्द येणार तेव्हा तुम्हाला पटकून किंवा झटकून हे जाणार आहे की हा काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा हे आहे. हे व्यक्तिवाचक शब्द आहे जे मला दिलेले आहे. तर हा गोष्टी किंवा हा बद्दल मी हा शब्द तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला पठण करायचं आहे. याचा पठण करून मी सांगते की तुम्ही पटापट बोलून घ्या आणि आपल्या मनात ठेवा की हा काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. जेव्हा तुम्ही हा कळणार, तुम्हाला समजणार तेव्हाही तुम्हाला ही सगळं प्रश्नाचं उत्तर पण येणार. समजलं तुम्हाला? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण व्याकरण शिकलो. कोणता व्याकरण? संज्ञा. संज्ञा काय आहे ते शिकलो. संज्ञाची परिभाषा आपली झाली आणि संज्ञाचा प्रकार झाला. जसं संज्ञाचा प्रकार खूपच आहे पण आपल्यासाठी जे 6वीचे जे विद्यार्थी आहे किंवा आपल्यासाठी कोणत्या दोनच आहे, व्यक्तिवाचक आणि जातीवाचक. तर यांचं पठण करायचंय तुम्हाला. कारण की जेव्हा तुम्हाला व्याकरण समजून घेणार तेव्हाही त्याचं उत्तर तुम्हाला येणार. आणि व्याकरण हा तुम्ही का करतात? कारण की व्याकरण बद्दल ही आपल्या जे भाषा आहे ते निर्माण होते किंवा त्यांचं सुरक्षित येतात आणि आपल्याला जे भाषात आपण बोलून घ्यायचं, स्वच्छ प्रमाणे बोलून घ्यायचं म्हणून आम्ही व्याकरण शिकतो.